स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सो मंडळी, आजचा प्रवास आपला भाईंदर ते राजापूर असणार आहे, तो म्हणजे आपल्या एस टी महामंडळाच्या बसने। तर ही राजापूर बस आहे ना, वाया पावस जैतापूर नाटे या मार्गाने जाणार डायरेक्ट राजापूरला। तर आपण ते स्टॉप बघणारच आहे, कोणते कोणते लागणार आहे। चला निघूया, 6 वाजताची गाडी आहे, वाजले 5, 1 तास आहे। भाईंदर वेस्टच्या एस टी स्टँडजवळ आता डायरेक्ट आपण तिकडे जाऊन भेटूया, चला। सो मंडळी बघू शकता, मागे आपला भाईंदर वेस्टचा एस टी स्टॉप पाठी बघता येते आणि समोर बघताय भाईंदर वेस्टचं रेल्वे स्टेशन। तर हाकेच्या अंतरावरच हे आपलं एस टी स्टँड आहे आणि या समोर जे बघताय ना, तिथून आपली बस येईल भाईंदर राजापूर। परफेक्ट 6 वाजता येईल, अजून 45 मिनटं बाकी आहेत, आपण जास्त लवकर आलो आणि बस आपली इकडेच लागेल। फोन नाही लागत माझ्याकडून, फोन नाही लागत, हा कॅमेरा आहे, फोन नाही लागत हो। तो मंडळी एक बेवडा आलेला, त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ थांबवावा लागला। तर बघू शकता समोरच आपल्या इथे राजापूरची परफेक्ट 6 वाजता एस टी लागेल आणि हे आहे आपलं भाईंदर वेस्टचं एस टी स्टँड। सो मंडळी बघू शकता, गाडी आपली आलेली आहे आणि समोरच लागलेली आहे बघा। ॲक्च्युली बोर्ड लावला आहे बोरवली राजापूरचा, पण गाडी आहे भाईंदर राजापूर। सो मंडळी गाडी तर लागलेली आहे भाईंदर वेस्टला, बघू शकता 6 वाजताची परफेक्ट गाडी आहे आपली, बोरवली मार्गे जाणार आहे। 6 मिनटं अगोदरच गाडी आलेली आहे। सो मंडळी, आपल्या एस टी महामंडळाला टोटल 77 वर्षे पूर्ण झाली आहे। आज आहे 2 जून 2025। आपली पहिली एस टी म्हणजे 1 जून 1948ला चालू झालेली आणि टोटल आपले 77 वर्षे पूर्ण झाली आहे। तर तुम्हाला सर्वांना 77व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। सो मंडळी, भाईंदरला ना गाडी लावायला ॲक्च्युली जागा नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी गाडी आतून, आता गाडी तुम्हाला बाहेरून दाखवलेली नाही, पण बोरवलीला गाडी जाईल ना तशी तुम्हाला मी गाडी पूर्ण दाखवेल। पण मला असं वाटतं बोरवलीला जाईपर्यंत काळोख होईल। ठीक आहे, चल बघू, होईल तसं होईल। तशी जुनीच गाडी आहे, काही नवीन अशी गाडी नाही, सीट वगैरे ठीकठाक आहेत। बघू शकता आपण लास्ट जो प्रवास केलेला बोरवली कुडाळ अशी सेम गाडी आहे। चला बघू, आता 6 वाजता सुटेल, ते गेलेत मेमो घ्यायला आणि लागली आहे परफेक्ट भाईंदर स्टेशनच्याच बाजूला आणि आपली सीट आहे 2 नंबर। पुढे पण सीट आहे, बघू जर कोण नसेल तर आपण ड्रायव्हर त्यांशी बोलून पुढे बसू, नाही तर मग इकडेच काय आपल्याला हाय कम्फर्टेबल सगळं दिसतं आहे। 1Xवर पण तुम्हाला दाखवू शकतो। चला तर मित्रांनो, निघाली गाडी परफेक्ट 6 वाजता भाईंदर स्टेशनवरून। आता इथून गाडी जाईल काशीमिरावरनं राईट टर्न मारून बोरवली नॅन्सी कॉलनीला। आता बघू शकता भाईंदरला फक्त हे काका आहेत आणि फक्त मी बसलो, बाकी गाडी पूर्ण खाली आहे भाईंदरला। बघू शकता आहे भाईंदरचं गणपती मंदिर आणि इथून गाडी मारते लेफ्ट डायरेक्ट जाण्यासाठी बोरवलीला। भाईंदरचं गणेश मंदिर आणि इथून लेफ्ट मारली, तुम्ही बघू शकता तिथून मारला पहिला लेफ्ट गणेश मंदिरच्या इथून। आता परत हा राईट मारणार आणि जाणार बस मॅक्सेस मॉलच्या इथून। हा आता मागतो आपण राईट आणि गाडी जाईल आता समोरून, म्हणजेच मॅक्सेस मॉलच्या बाजूने। आपण सरळ पण जाऊ शकलो असतो, पण आपल्या चालक दादाने इथून लेफ्ट मारला आहे। हा रोड थोडा किचकिच आहे, ट्रॅफिक जास्त असते। बघू शकता मित्रांनो, हा राईट साईडला आहे मॅक्सेस मॉल। या गाडीतून तुम्हाला बरोबर दाखवता येणार नाही, जेवढं दाखवायला होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। बघू शकता राईट साईडला आहे मॅक्सेस मॉल आणि समोर गाडी जाणार आणि मारणार लेफ्ट, म्हणजे आपल्या मेट्रोच्या ब्रिजच्या इथून गाडी मारणार लेफ्ट आणि ब्रिजवर डायरेक्ट, आणि गाडी तिथून डायरेक्ट जाणार भाईंदर ईस्ट वेस्टच्या ब्रिजला। तर इथून गाडी लेफ्ट मारून गाडी जाईल भाईंदर वेस्ट ईस्ट आणि वेस्टच्या ब्रिजला आणि तिथून गाडी ईस्टला जाणार। आता आपण वेस्टमध्ये आहोत। तर हे करण्याचा उद्देश काय माहिती आहे मित्रांनो, जेव्हा इथे नवीन चालक येतो ना भाईंदरसाठी, तेव्हा हे रोड थोडे ते कन्फ्यूज होतात, कारण की नेहमी इथे गाड्या आपल्या येत नाही। या 2-4 गाड्याच आपल्यासाठी चालू करून ठेवलेल्या आहेत, म्हणून मी हा व्हिडिओ भाईंदर सुटल्यापासून करतो, जेणेकरून आपले चालक जेव्हा येतील भाईंदरला गाडी घेऊन, तेव्हा त्यांना
नेताना रोडचा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. रोडच्या समोर आहे ईस्ट वेस्टचा ब्रिज. तो मंडळी बघू शकता आपण ईस्ट वेस्टचा ब्रिज उतरलो आणि आता आलो आपण भाईंदर ईस्टला आणि इथून गाडी मारणार राईट. बघू शकता इथे इथून गाडी मारणार राईट. आता गाडी जाणार सरळ 5 किलोमीटर. इथून काश्मीराचा ब्रिज येणार. आपले 2 नवीन ब्रिज झालेले आहेत भाईंदरचे. ते 2 नवीन ब्रिज चढणार आणि 5 किलोमीटर नंतर काश्मीरावरनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्यांना वंदन करून आपण राईट मारणार आणि डायरेक्ट गाडी जाणार बोरवली नॅन्सी कॉलनीला. मंडळी बघू शकता 352वा श्री शिव राज्याभिषेक सोहळा. आपलं स्थळ आहे दुर्गराज रायगड. संपर्क करू शकता तुम्ही. अनिकेत कदम नंबर दिलेला आहे. रोहित पवार यांचा नंबर दिलेला आहे. त्यांची इथे माहिती आहे तुम्ही वाचू शकता. सोमवार दिनांक 9 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा. आणि शिवराज्याभिषेक सोहळा सांगता सांगता आपण पोहोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जो आहे काश्मीराजवळ. तो पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा. यांना वंदन करून आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. आता इथून मारणार आपण राईट आणि गाडी जाणार बोरवली नॅन्सी कॉलनीला. नशीब आज जास्त ट्रॅफिक भेटलं नाही ना तर इथेच जास्त टाईमपास होतो. आता बघू दहिसरला काय आहे. दहिसरला हालत कशी आहे. मंडळी 6:40 आणि परफेक्ट गाडी आलेली आहे बोरवली नॅन्सी कॉलनीला. और फ्लॅट क्रमांक 5ला आपली गाडी लागलेली आहे परफेक्ट. सो मंडळी बघू शकता आलो आहे आपण बोरवली नॅन्सी कॉलनीला आणि हा आहे नॅन्सी कॉलनीचा ST डेपो. आणि आता बसण्यासारखी मस्तपैकी सुविधा केलेली आहे. आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच तुम्हाला. ही आपली गाडी आहे. तुम्ही बोर्डला थोडंसं इग्नोर करू शकता. ॲक्च्युली बोरवली राजापूर असं लिहिलेलं आहे पण ही बोरवली राजापूर नसून भाईंदर राजापूर गाडी आहे आपली. अरे भाईंदर राजापूरचं बोर्ड नसेल बोर्ड तरी जाणार. ॲक्च्युली जाणार ते पण चुकीचं लिहिलेलं आहे. ही आपली रत्नागिरी मार्गे पावस जैतापूर नाटे अशी करून जाणार आहे. सो मंडळी बघू शकता अर्नाळा कोल्हापूर गाडी पण आलेली आहे बोरवलीला. तिचा टायमिंग आहे 6:43 आणि बरोबर आलेली आहे गाडी टायमावर. अर्नाळा जाणार कुठे बघा सातारा कराड डायरेक्ट जाणार कोल्हापूरला. आणि ही आपली गाडी भाईंदर राजापूर वाया जैतापूर नाटे त्याच्यानंतर राजापूर. ही आपली बोरवली वेंगुर्ला गाडी आहे. 7 वाजता बोरवलीवरनं गाडी लागलेली आहे. आता 15 मिनटं राहिले आहेत गाडी सुटायला बोरवली वेंगुर्ला. बघू शकता या साईडला पण गाडी एक आलेली आहे. ती कोणती आहे कोल्हापूर बोरवली. कोल्हापूरवरनं गाडी आलेली आहे बोरवलीला लास्ट ऑफ बोरवली. ही गाडी आहे अर्नाळा कोल्हापूर. ही बोरवलीवरनं आहे 6:43. तुम्हाला जर कोल्हापूरला जायचं असेल तर 6:43 कोल्हापूर गाडी आहे. ती पण सिटिंग प्लस स्लीपर अशी गाडी आहे. तर आज माझ्यासोबत ना प्रवासाला काका आहेत. काका तुमचं नाव काय? वसंत अंबाजी सुर्वे जयगड. ओके जयगडचे तुम्ही काय उतरणार कुठे मग? आता पाऊस असला तर उतरणार होतो मी हे निवलीला. ओके पण पाऊस असला तर नाही तर मग रत्नागिरी. ओके मग ते रत्नागिरीवरनं तुम्ही डायरेक्ट जयगडला. हे पण भाईंदरलाच बसले आपल्यासोबत. सो मंडळी बघू शकता आता वाजले 7 आणि 7च्या टायमाला इथे बोरवलीला तुम्ही ST डेपोवर बघू शकता. एवढी काय माणसांची गर्दी नाही आहे म्हणजे माणसांची रहदारी अशी नाही आहे. हे आपलं वाहतूक नियंत्रण कक्ष आहे बोरवलीचं. आता सीझन आपला संपला आहे. जूनचा महिना आला आहे. लोक गावावरनं मुंबईला येते. शाळा पोरांच्या चालू होणार आहे तर आता एवढं गर्दी नसणार प्रवाशांची. आपण चालूया बोललो तुम्हाला तुम्ही STच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देते. आपल्या बोरवली ते कुडाळ अशा गाडीच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलाय. एका दिवसात तुम्ही 10,000 पूर्ण करून टाकले व्ह्यू. त्यासाठी खरंच थँक्यू. त्यामुळे बोललो चला भाईंदर आणि राजापूरचा आपला एक व्हिडिओ राहिलेला तो म्हणून भाईंदर राजापूरचा एक व्हिडिओ बनवून टाकले म्हणून आज मी भाईंदर राजापूरचा व्हिडिओ बनवतो. सो मंडळी आपल्यासोबत चालकदादा आहेत भाईंदर राजापूरचे चालकदादा. त्यांना आपण विचारा. दादा तुमचं नाव? अमोल लक्ष्मण बाबर. ओके आपल्या गाडीचा रूट कसा असणार? आपल्या गाडीचा रूट भाईंदरवरून 6 वाजता सुटते. ती गाडी सदर मार्गावर भाईंदर बोरवली पनवेल माणगाव महाड ओके चिपळूण संगमेश्वर ओके रत्नागिरी पावस नाटे राजापूर अशी जाते. ओके म्हणजे आपली वाया जैतापूर नाटे करून जाते. हो तर राजापूरला पोहोचण्याचा टाईम काय असेल अंदाज? साधारणतः सकाळी 8:30 वाजेपर्यंत पोहोचते.
ओके ठीक आहे, थँक्यू दादा. तर आपल्यासोबत वाहक दादा आहे. दादा तुमचं नाव? रफिक जमादार. भाईंदरवरनं राजापूर तिकीट दर किती आहे? 820 रुपये. ओके. आणि महिलांसाठी? माझ्यासाठी म्हणजे महिलांसाठी हाफ तिकीट. हाफ तिकीट असतं. तर मित्रांनो बघू शकता, महिलांसाठी हाफ तिकीट, 65 वरील नागरिकांना हाफ तिकीट आणि 75 वरील नागरिकांना फ्री तिकीट. बरोबर आहे ना? तर चला, आज आपल्या वाहक दादा आणि चालक दादा यांच्यासोबत आपला प्रवास असणार आहे, मजा येणार प्रवासात. चला, तर आता गाडी निघणार आहे 7 वाजता परफेक्ट बोरलीवरनं. तर परफेक्ट 7 वाजता टायमाचं बरोबर नियोजन करून गाडी निघाली आपली बोरिवली नॅन्सी कॉलनीवरून. तर म्हणजे या निष्ठावंत कर्मचाऱ्यांमुळे ना आपले 77 वर्षे पूर्ण झालेली आहे. मी या सारखं का बोलतोय, कारण की हे निष्ठावंत कर्मचारी नसेल ना तर आपले STला 77 वर्षे पूर्ण झाले नसते. तर यांच्यासाठी एक सलाम आहे. तो यानंतरचा आपला स्टॉप असणार सुकरवाडी. तो मंडळी अवघ्या 7 मिनिटात गाडी आली सुकरवाडीच्या ST डेपोजवळ. तो सुकरवाडीचा ST डेपो तुम्हाला खूप वेळा मी दाखवले. आता मी काय खाली उतरणार नाही, मला भरपूर वेळा मी ST डेपो दाखवलेले आहे. चालेल नंतर येतो पाहिजे तर, गोवा यावेळेला गाडी लागल्यावर. हा, मंडळी बघू शकता, चालकाने वाहकदादाने एक असा हार आणला आहे आणि हार आता लावत आहेत गाडीवर. तर कशी स्वतःची गाडी आहे अशी काळजी घेत आहेत. अशा निष्ठावंत कर्मचाऱ्यांमुळेच आपले 77 वर्ष पूर्ण झाले आहेत. तो गाडी आली आहे आपली साईधामला. समोर तुम्ही बघू शकता साईधाम. तिकडेच गाडीला हार लावत आहेत. हो हो, हाच आपला 77वा वर्धापन साजरा झालेला आहे. तुम्हाला दोघांना पण 77व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. आणि खूप छान वाटलं तुम्ही गाडीची एवढी काळजी करताय, हार वगैरे लावताय. खरंच तुमच्या अशा निष्ठावंत कर्मचाऱ्यांमुळेच आपली STला 77 वर्ष पूर्ण झालेली आहे. मनापासून तुम्हाला शुभेच्छा. बघू शकता मित्रांनो, नटराज या गाडीचा व्हिडिओ लवकरच येणार आहे आपल्याला. भरपूर गाड्या लागलेल्या आहेत, जीवदानी पण लागलेली आहे. खूप मित्रांनो छान वाटलं. आपले हार वगैरे लावतात गाडीला, याची गाडीची काळजी घेत आहेत ना, खूप छान वाटतं तिथून की आपल्या ST महामंडळात असे कर्मचारी आहेत जे STची काळजी घेत आहेत. मंडळी 8:34 आणि गाडी आली आहे कुर्ल्या बस स्थानकामध्ये. भरपूर ट्रॅफिक भेटलं. जशी बोरवलीवरनं गाडी सुटली ना, भरपूर ट्रॅफिक भेटलं. कुर्ला नेहरूनगर बस स्थानक. सो मंडळी 8:35 आणि आली आहे कुर्ला बस स्थानकामध्ये. आणि बघू शकता कुर्ल्या बस स्थानकाचं 8:30चं वातावरण. आणि आपण बघू शकता कुठे गाडी लागलेली आहे. इथं आपली गाडी आहे. 8:30च्या टायमाला बोरवली वेंगुर्ला पण आलेली आहे. बोरवली वेंगुर्ला आपल्या पुढेच होती, आता जस्ट आली. इथे आहे मुंबई चौसाळा, या साईडला बघूया कोणती गाडी लागली. आता वाजले 8:30, 8:35 झालेच आहेत. मुंबई सेंट्रल अक्कलकोट निघालेली आहे. इथे आहे मुंबई करमाळा. एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत. त्या साईडला पण बघूया का कोणती गाडी लागली आहे.
तर त्या दिवशी आलो तेव्हा मी कुर्ल्याला उतरलो नव्हतं, मला आज उतरले. तिथे लागली आहे मुंबई सेंट्रल कोल्हापूर. मुंबईवरनं येणाऱ्या गाड्या भरपूर आहेत. ही गाडी कोणती आपण बघूया. ही आहे कुर्ला मेढा साताराला. ही गाडी साताराला जाणार आहे. भरपूर अशा 8:30च्या टायमाला गाड्या लागलेल्या आहेत. जास्त मुंबईवरनं आलेल्या आहेत आणि आपल्या 2 बोरिवलीवरनं आलेल्या आहेत. चला, गाडी काय इथे रिझर्वेशन नाही, लगेच सुटणार. सो मंडळी, कुर्ल्यावरनं तर गाडी सुटली, पण कुर्ल्यावरनं गाडी सुटल्यानं बघू शकता समोर आलं आहे ट्रॅफिक. बोरिवलीपासून गाडी सुटली आणि ते ट्रॅफिकमध्येच अडकलेली आहे. ती अजून कुर्ल्यापर्यंत ट्रॅफिकमध्येच आहे. बघू आता थोड्याच वेळात येईल पनवेल एस.टी. डेपो, पण काय माहिती किती वाजता येते, कारण की ट्रॅफिकच भरपूर आहे. मंडळी 10:05 झाले आणि गाडी आली आहे पनवेल एस.टी. डेपोमध्ये. टोटल आपले 4 तास झाले आणि 4 तासात गाडी आली पनवेलच्या एस.टी. डेपोमध्ये. चला तर मित्रांनो, 10:10 झाले आणि बऱ्यापैकी गाडी आता पनवेल डेपोला भरलेली आहे. गाडी निघाली पनवेल एस.टी. डेपोमध्ये. तर थोडी उशिराच झाली गाडी, मुंबईला जास्त होतं ट्रॅफिक. चला आता निघाली आहे. जेव्हाला गाडी थांबणार आहे मिलन पॅलेसला. सो मंडळी, 10:49 गाडी आली मिलन पॅलेसजवळ. गाडी भरपूर उशीर झाली आहे, कारण की मुंबईला भेटलेलं ट्रॅफिक. नालासोपारा, रत्नागिरी, राजापूर तिथे भाग्यलक्ष्मी लागलेली आहे, सद्गुरू बाळूमामा, अशा गाड्या लागलेल्या ह्या टायमाला. 10:49 झालेली आहे. चला जेवून घेऊया पोटभर, नंतर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. चला. सो मंडळी, पोटभर जेवून झालेलं आहे मस्तपैकी. तिकीट जर सांगायचा टाईम आलेला आहे. माझं भाईंदर ते राजापूर तिकीट आहे 820 रुपये. महिलांसाठी हाफ तिकीट आहे आणि 65 नागरिकांना हाफ तिकीट, 75 नागरिकांना फ्री तिकीट आहे. आणि तुम्ही समोर बघू शकता, एक नंबर गाडी बनवली आहे ना, एकदम पॉवरफुल गाडी बनवलेली आहे भाग्यलक्ष्मीची. करूया आपण गाडीचा व्हिडिओ करूया आपण. बाजूला लागली आहे बाळूमामा आणि इकडे आपली आलेली आहे एस टी महामंडळाची ठाणे चिपळूण. ही शिवशाही आहे, ठाणे चिपळूण. आता तुम्ही बघणार ती माझी फेवरेट गाडी कोणती, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगतो मी माझी फेवरेट गाडी कोणती आहे. आत्ता जस्ट आली आणि त्याच्यात बिपिनदादा पण होते. बिपिनदादांना आवाज पण दिला मी. चला तुम्हाला दाखवतो. जरासा आसन येतो. आपल्या मुंबई गोवा मार्गावर धावणारी एकमेव अशी गाडी, ती माझी फेवरेट आहे, ती म्हणजे आपली साई पूजा. बघू शकता बाजूला लागलेली आहे साई पूजा. 6x6 नंबर असा विरावरनं गाडी आलेली आहे, जाणार देवगड आचराला. एक नंबर गाडी भाई, आपली फेवरेट गाडी आहे. BS6 आहे गाडी, पळते माहिती आहे काय. ही नॉन AC आहे, AC वाली गाडी पण आहे. आपण मुंबई टू गोवा AC वाल्या गाडीचा व्हिडिओ करणार आहे लवकरच. चला, म्हणून मी त्या गाडीचा आता व्हिडिओ मी करत नाही, कारण की मुंबई टू गोवासाठी आम्ही व्हिडिओ ठेवलेला आहे. सो मंडळी बघू शकता, साई पूजा मुंबई टू गोवाली पण आलेली आहे आणि बाजूला ही आचराला जाणारी आणि आपली मुंबई टू गोवा. आणि या गाडीचा नक्की आपण लवकरात लवकर व्हिडिओ करणार आहे. एक नंबर गाडी वाटते.
चला तर मित्रांनो, गाडी निघाली आहे मिलन पॅलेसवरून. पोटभर जेवलो आहे आणि आता पुढचा प्रवास बघायला मजा येणार आहे. आता लागणार गाडी म्हणजे लागलीच आहे गाडी मुंबई गोवा महामार्गावर. तर आपल्याला पासिंग वगैरे म्हणजे ओव्हरटेक वगैरे बघायला भेटेल. मंडळी 12:56 झाले आणि परफेक्ट 12:56 गाडी आली इंदापूरला. तर पुढे अजून एक बघू शकता तुम्ही, राजापूर गाडीसुद्धा आली आहे. दत्तसाईला ओव्हरटेक केला होता. दत्तसाई अशी एक गाडी आहे जी कोकणात पहिली जाते, दत्तसाई आणि आर्या. आणि आता दत्तसाईला ओव्हरटेक केला होता, परत एकदा दत्तसाई पुढे गेलेली आहे. मंडळी इंदापूरला दत्तसाई पुढे गेलेली. तर पुन्हा एकदा आपली गाडी ओव्हरटेक करते. प्राप्ती 5454 दत्तसाई. आर्या गाडी दत्तसाई गाडी कोकणात पहिली जाते. पुन्हा एकदा दत्तसाईला आपल्या एस टीने ओव्हरटेक केलेलं आहे. आणि आता आपण माणगावमध्ये आलेलो आहोत. 1:07 झाले. गाडी आली माणगाव. चला मित्रांनो, 1:10 झाले आणि गाडी आली आहे माणगावच्या एस टी डेपोमध्ये. 1:10 भरपूर गाड्या आल्या आहेत माणगाव डेपोमध्ये. तर असं हे बघू शकता तुम्ही, माणगावचं एस टी डेपो आहे. इथे महापुरुषांचे फोटो लावलेले आहेत आणि 1:10 हा नजारा आहे. ते काम चालू आहे वाटतं खाली. आणि बघू शकता दापोली नालासोपारा बाजूला गाडी लागलेली आहे. आणि इथे ठाणे चिपळूण आपल्याला भेटलीच होती जेवायला. बोरवली राजापूर, ही बोरवलीवरनं आली राजापूरला. शिरसे आणि हा आहे दापोली मुंबई.
आणि इकडे लागलेली आहे दापोली वीरसई वरनं जाणार बोरोलीला. तर 1:10 माणगावचा असा एक स्टेटस आहे. तो मंडळी परफेक्ट 4 वाजले आहे आणि गाडी आली आहे चिपळूणला. तर सुरुवातीला असलेले वाहक दादा आता झालेले आहेत चालक. सो चिपळूणनंतर आपले वाहक दादा आता घेणार आहेत गाडी. तर वाहक प्लस चालक अशा जोडीसोबत आज आपण राजापूरचा प्रवास करत आहोत. बघूया आता परफेक्ट 4 वाजले आलो आपण चिपळूणला. मंडळी हातखंबा आलेला आहे आणि आता हातखंब्यावरनं मारणार गाडी राईट. आता आपण सरळ गाडी नेणार नाही, आपण इथून राईट मारणार. बघू शकता राईटवरून आपण जाणार रत्नागिरीला. तर आपली भाईंदर राजापूर जी गाडी आहे ही हातखंब्याला राईटवरून रत्नागिरीला जाते, सरळ जात नाही. तो लांजा वगैरे घेत नाही, हे लक्षात ठेवा. मंडळी रत्नागिरी नगर परिषद सहर्ष स्वागत करत आहे. तो आपण रत्नागिरीमध्ये एंटर केलेलं आहे. आता थोड्याच वेळात येईल रत्नागिरी ST डेपो. चला तर मित्रांनो रत्नागिरी ST डेपोमध्ये आपण एंटर केलेलं आहे. सो फायनली मित्रांनो रत्नागिरीच्या ST डेपोला गाडी आलेली आहे. पाहू शकता आपली गाडी लागलेली आहे फलाट क्रमांक 10ला. या साईडला दिसतंय तुम्हाला. आणि पावसाचं थोडंसं वातावरण झालेलं आहे, पण पाऊस पडून गेलेला आहे. पाऊस एवढा पडलेला नाही आहे. हे रत्नागिरीचं ग्रामीण बसस्थानक आहे मित्रांनो, बघू शकता. ग्रामीण बसस्थानक रत्नागिरी. वाजलेत परफेक्ट 6:10 आणि समोर नियंत्रण कक्ष पण आहे. सो मंडळी आपण ना आता आलो आहे खाली ग्राउंडला आणि आता आपण वरती होतो. ग्रामीण बसस्थानक म्हणजे रत्नागिरीच्या ST डेपोच्या ग्रामीण बसस्थानकच्या इथे होतो, ते म्हणजे वरती होता. आणि आता आपण आहोत शहरी बसस्थानकमध्ये. म्हणजे इथे आहेत ना आपल्या लोकल गाड्या धावतात. तर बघू शकता इथे 5पर्यंत फलाट आहेत आणि ह्याच्यावरतीच आपल्या रत्नागिरीचा शहरी बसस्थानक आहे, म्हणजे ग्रामीण बसस्थानक आहे ह्याच्यावरती. तर तुम्हाला मी खाली दाखवायला आलो. तुम्हाला बघ कॅमेरा चालूच ठेवतो, तुम्हाला एक अंदाज होईल. आता आपण ग्राउंडला आहोत. बघा समोरनं गाडी तिथून चढते आणि वरती येते. आता आपण जाऊया वरती. इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावलेली आहे. हे बघा. आता आपण ही सीडी चढून जाणार वरती, म्हणजे ग्रामीण बसस्थानकजवळ. असे दुमजली बसस्थानक बनवलेले आहेत आपल्या रत्नागिरी डेपोचे. बघा आता आपण आलो वरती. चला आता आपली गाडी सुटायला होईल. आणि छान बनवलेलं आहे, बघू शकता ST डेपो. हे बघा हे आहे ग्रामीण बसस्थानक आणि ते शहरी बसस्थानक. तर ह्या बसस्थानकमध्ये ना आपल्या लांब पल्ल्याच्या गाड्या लागतात. सो मंडळी ग्रामीण बसस्थानकमध्ये ना आपल्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. म्हणजे आपण जसे
मुंबईवरनं वगैरे येतो, पुण्यावरनं वगैरे येतो, अशा गाड्या ग्रामीण बसस्थानकमध्ये. आणि ह्याच्या खाली ज्या गाड्या आहेत त्या लोकलमध्ये असतात. म्हणजे आजूबाजूला कुठे पावसला बोला, गणपतीपुळे बोला, त्या खाली थांबतात. दुमजली इमारतीचे बसस्थानक बनवले आपले रत्नागिरीचे. आणि बऱ्यापैकी रत्नागिरीला पण पॅसेंजर आलेले आहेत, लोकल पॅसेंजर आलेले आहेत. 6:16 झालेली आहे आणि गाडी निघाली आहे रत्नागिरीच्या ग्रामीण बसस्थानकातून. तो चला मंडळी, बस आपली निघाली आहे 6:16 रत्नागिरीवरून. इथे हळूहळू उजाडतं आहे ना, तो दिसायला भारी लागला. हे बघा, आता आपण होतो फर्स्ट फ्लोअरला, समजा वरती होतो. आता गाडी जाईल खाली. हे बघा, खाली तसा आपला शहरी बसस्थानक रत्नागिरी. ही एक मला पद्धत जाम आवडली. आणि आपल्या कोकणातला असं वाटतं मला पहिलाच आहे दुमजली बस डेपो. मी जेव्हा गणपतीपुळ्याला आलेलो ना, तेव्हा असं काहीच नव्हतं. 2-3 महिन्यात सगळं कायापलट चेंज करून टाकलं. आताच 1 महिन्यापूर्वीच ना उद्घाटन झालेले आहे. सो मंडळी, रत्नागिरी डेपोतून गाडी राईट मारून पुन्हा एकदा निघाली गाडी पावसला. आणि इथून पावस 15 किलोमीटर आहे. आपला रत्नागिरी सिलिंग येणार आहे आणि आलेला आहे हा एक नंबर बघा व्ह्यू वाटतोय ना. बात आहे, मस्त वाटतंय. हा भाटे ब्रिज आहे मित्रांनो आणि पुढे भाटे बीच चालू आहे. एक नंबर व्ह्यू वाटतोय. इथून राजापूर आहे 62 किलोमीटर. महामार्ग 66 वरून गेलो असतो ना, तर थोडं अर्धा-1 तास लवकर पोचलो असतो. पण ही गाडी वाया असल्या कारणाने पावस, जैतापूर, नाटे असे असल्याने थोडा उशीर होतो. झरी विनायक मंदिर. एक नंबर. पाऊस पडलाय ना म्हणून व्ह्यू जरा अजून भारी वाटतो. रोड पण ओला आहे आणि बाजूला हिरवगार वातावरण. नंबर तुम्हाला दिसतोय का मला माहिती नाही, पण तिकडे चांगला 1 नंबर व्ह्यू दिसतोय. राईट साईडला समुद्र, मध्ये हिरवगार वातावरण, त्यात आपली लाल परी धावती आहे राजापूरसाठी. छान आहे. आजचा रोड पण 1 नंबर वाटतो. अशा रोडवर गाडी चालवायला मजा येते. आपला पहिला राष्ट्रीय महामार्ग 66 ते मासात होतं. आत्ता आपण त्याला चौपदीकरण केलेलं आहे.
अशा रोडमध्ये ना गाडी चालवायला तू जाम भारी. जर आपण इनोवा आणली ना तर इनोवा चालवायला जाम भारी वाटेल. कसं वाटलं टर्न? एक नंबर ना, एक नंबर टर्न आहे, एक नंबर. या कशेडी घाट सारखा, कशेडी घाटची आठवण आली. परत गगनबावडा घाट मासे मासाचा चढायला. तर आता मित्रांनो पावस एस टी डेपोमध्ये आपण आलेलो आहोत. पाऊसला थांबली नाही गाडी. एस टी डेपोमध्ये गाडी नेली, लगेच निघाली पण. पावसला पोचण्याचं टायमिंग 6:43 आणि बघू शकता आता पावसची इथे लागली आहे नदी. पाणी लागलं आहे, उतरतं पाणी आहे, उतरतं पाणी आहे. मस्त निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे पावस. भारी वाटते, हिरवळगार आहे एकदम. तो मंडळी आपल्या चॅनलवर कोण पावसमधले आहेत का? जर असतील तर नेक्स्ट व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. वाढून दे सबस्क्राईब पण. की तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला पण पुढे पुढे काम करायला बरं वाटेल. जरा सबस्क्राईब करा जरा. मंडळी आता नजारा बघा, एक नंबर, एक नंबर यार, क्या बात है. असा जर तुम्हाला नजारा बघायचा असेल ना तर तुम्हाला कोकणात यावंच लागेल. आणि समोर बघू शकतो एक मंदिर पण आहे तिकडे. एक नंबर नजारा आहे, काय वाटतं आहे. आणि यामधून आपली एस टी महामंडळाची बस जाते. एक नंबर यार, हा वातावरण तर एक नंबर वाटत. तिथून सूर्यदेव पण आलेले. आता या ब्रिजचं काय नाव आहे मला माहिती नाही. मला असं वाटतं कशेडी आहे. तो जरा कमेंट करून सांगा नक्कीच. कशेडी तर 13 किलोमीटर आहे. गावखडी ते 1 किलोमीटरला गावखडी आहे. तो एक कशेडी नाही आहे. भारी वातावरण आहे. नारळाची झाडं वगैरे बघा. असा नजारा पाहिजे. मी आज भाईंना राजापूरचं तिकीट काढून माझे पैसे वसूल झाले असं मला वाटायला लागले. कारण की जर असा नजारा बघायला भेटेल तर यार पुन्हा पुन्हा येईल मी. आणि नशीब सकाळ झाली आहे. रात्रीचा एवढा नजारा दिसला नसता. सकाळ झाली म्हणून व्यवस्थित दिसते. कसला नजारा वाटतो यार, भारी. इथे पण बघा काय वातावरण आहे. वाव वाव, क्या नजारा आहे खरंच. मला असं वाटतं ना माझा भाईंदर ते राजापूर प्रवास आहे ना यार खरंच भारी झालेला आहे. म्हणजे पैसे वसूल झालेले नाहीत यार. आधीवरील 4 किलोमीटर आहे. भरपूर जुनं झाड वाटतंय.
राजापूर 30, धारतळे 10 दुसरा वाटतं बघितलं लक्षात. धारतळे 6 किलोमीटर आणि आपण आता आलो आहोत आडिवरेला. वाजले 7:16 गाडी आली आडिवरेला. तन्मय पण बघा आली आहे. सात वाजून 16 आपण आलो आडिवरे. टायमिंग यासाठी सांगतो, जर तुम्ही आडिवरेला येणार असणार या गाडीने भाईंदर राजापूर कुठलं देवस्थान बघा मित्रांनो, महाकाली मंदिर आहे आडिवऱ्याचं. आडिवरे महाकाली मंदिर. तुम्हाला मी टायमिंग वगैरे का सांगतो, जर तुम्ही भाईंदर राजापूर गाडी बुक केली तर आडिवरेला गाडी किती वाजेपर्यंत येते हा तुम्हाला एक अंदाज आला पाहिजे, यासाठी मी टायमिंग सांगत असतो. मला असं वाटतं या एस टीचा टायर पंक्चर झालेला आहे, टायर खोललेलं आहे. टायर पंक्चर झालेलं आहे. लोकल गाडीचं वाटतं. हा नजारा तर बघा यार, फुल वॉटरफॉल, छोटा वॉटरफॉल. एक नंबर असं वाटतं, भारी. असे नजारे बघायचे असतील ना तुम्हाला तर कोकणात तुम्हाला यावं लागेल. माझा तर पैसा वसूल झालेला आहे भाई. मंडळी धरतळेवरनं आपण मारलाय राईट राजापूरसाठी. 7:30 वाजता आली गाडी धरतळेला आणि परफेक्ट 7:41 आली गाडी नाटेला. याच नावाने गाडी फेमस आहे, भाईंदर नाटे. पाठी तन्मय पण आहे. चला नाट्यावरनं लेफ्ट मारून गाडी जाणार आता जैतापूरला, तिकडून मग लास्ट स्टॉप राजापूर. तुम्ही बघताय ते पूर्ण नाटे आहे, जिल्हा रत्नागिरी. एक नंबर नजर आहे तिकडे, बोटी वगैरे आहेत. तर भाईंदर नाटे अशी गाडी आपल्याला साहेबांनी, प्रतापसर नाईक यांनी चालू करून दिलेली आहे. त्या गाडीचा नक्कीच फायदा घ्या मित्रांनो. भाईंदरवरून ठीक संध्याकाळी 6 वाजता सुटते आणि 7:43 झाले ही गाडी आली आहे आज नाट्याला. आज थोडी उशीरच झाली आहे, आता गाडी थोडी लवकर येते. मुंबईला ट्रॅफिक पण भरपूर भेटलं त्याच्यामुळे. गयाळवाडी येऊ शकता, गयाळवाडी. प्राथमिक शाळा, ही प्राथमिक शाळा आहे भाऊलवल्ली. तर मंडळी आपण जैतापूर पूलवर एंट्री केलेली आहे. हा आहे जैतापूर ब्रिज आणि हा जैतापूरचा पूर्ण असा आकाशा एक नंबर असं वाटतंय. टेंटावर बघा, कडक कडक वातावरण आहे. पैसा वसूल. जैतापूरचा ब्रिज आहे मित्रांनो. आता इथून राजापूर 11 किलोमीटर. मला एवढा नजारा चांगला बघायला भेटेल असं वाटलं नव्हतं, कारण की आज पाऊस पण पडला आहे ना, एवढं वातावरण जरा चेंज झालेलं आहे, त्याच्यामुळे अजून भारी वाटतंय.
माझी वाडी पण आहे का, मोठी घरं पण आहेत. 7:47 झाल्याने गाडी आलेली आहे जैतापूरला. चार 4:47 आणि आपण पोचलेलो आहोत जैतापूर. तर आहेत तर कोणी जैतापूरचे, जर कोणी असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करणं आहे ना, हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर मला अजून व्हिडिओ बनवायची एक हाऊस वाटेल. 7:56 आली गाडी चिरेखंड. चला आता गाडी डायरेक्ट जाईल राजापूर ST डेपोमध्ये. आणि सूर्यदेव एकदम असे आता भडकलेले आहेत, गरम व्हायला लागलेले आहेत. हातीवले 23 किलोमीटर, राजापूर 31 किलोमीटर. मगाशी काहीतरी मी 11 बोललो ना, सॉरी. इथून राजापूर 31 किलोमीटर. सो फायनली मित्रांनो गाडी आलेली आहे राष्ट्रीय महामार्ग 66, मुंबई महामार्गावर असणारा सगळ्यात उंच पूल. तिथून गाडी मारली आहे लेफ्ट, उन्हाळे गाव. सो मंडळी 8:31 परफेक्ट 8:31 गाडी आलेली आहे आपली राजापूरला. 8:30चा अंदाज धरलाच होता आणि गाडी परफेक्ट 8:30ला आलेली आहे. ॲक्च्युअली मी जेव्हा भाईंदरनं निघालो तर मला असं वाटलं 7:30पर्यंत येईल, पण गाडी 1 तास झालीच आहे. चला 8:30चा अंदाज धरलेल्यानंतर मुंबईचं ट्रॅफिक बघून तो परफेक्ट गाडी चालक दादाने आणली आहे. चलो 8:32 आणि आपण प्रवेश करत आहोत राजापूर ST डेपो. एक नंबर गाडी आणलेली आहे. चलो धन्यवाद दादा, पुन्हा लवकर भेटू आपण. छान वाटलं तुमच्यासोबत प्रवास करून, छान वाटलं दादा. नक्कीच परत भेटू. चला सो मंडळी राजापूरला आपण पोचलेलो आहे. डायरेक्ट आता खाली उतरूया. चला बॅग आहेत आपल्याकडे. तर फायनली मित्रांनो राजापूरला तो उतरलेलो आहे मी आता. फक्त सगळ्याला गाडी भेटते काय जायला. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी एवढंच करत आहे. व्हिडिओ आवडला आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याला भेटू आपण पुन्हा दुसऱ्या एका व्लॉगमध्ये. बाय बाय.